आज बनवूया अंडा भुर्जी. एक भुर्जी मांसाहाऱ्यांची सगळ्यात आवडती आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. मी 4 अंड्यांची करते. त्यासाठी मी 2 कांदे बारीक चिरून घेते. मला ऑफिसमधून आल्यानंतर कंटाळा आला आणि मला छानही खायचं आहे आणि पटकन बनणारी गोष्ट खायची आहे. अशा वेळी मी अंडा भुर्जीच करते, कारण ती पटकन होते आणि चवीदार पण होते. आता एक मिरची देखील मी चिरून घेते. तिखटसोबत मिरची टाकली की चवीला लागते. एका वेगळ्या भांड्यामध्ये अंडी अशी सगळी फोडून घ्यायची आहेत. आता यात मी चवीनुसार मीठ घालून हे सगळं छानपैकी मिक्स करून घेते. मी मीठ टाकताना 2 भाग करून टाकते, म्हणजे थोडं आता यामध्ये आणि थोडं कांद्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल कांदा शिजताना मीठ का टाकताय, तर त्याचं कारण मी पुढे सांगेनच. आता हे नीट मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झाल्यानंतर मी गॅस ऑन करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. आता तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी अशी चांगली तडतडली पाहिजे. आवाज ऐकू येतो ना तुम्हाला त्याचा? असा आवाज आला म्हणजे जिरे मोहरी आपली चांगली तडतडले. सोबत मिरची आणि कढीपत्ता घातला. मी कांद्याच्या आधीच मिरची घालते, कारण तिखटपणा त्या तेलात उतरते. आता हे चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये पुन्हा थोडं मीठ घालायचं आहे. आता सांगते मी कांद्यात मीठ का घालते. कांदा शिजताना त्यामध्ये मीठ घातल्यानंतर कांदा पटकन शिजतो, म्हणजे आपली शिजवण्याची मेहनत पण कमी होते. सोबत चांगला मऊ होतो, खाताना लागत नाही. म्हणून कांद्यामध्ये शिजताना मीठ घालून घ्यायचं. आता मी यामध्ये कोल्हापुरी तिखट घालते, म्हणजेच आमची चटणी घालणार आहे आणि परत हे सगळं एकत्र करणार आहे. चटणी चांगली भाजली गेली पाहिजे. कशी ओळखायचं, तर त्याच्यामध्ये तेल सुटलं पाहिजे चटणीला, म्हणजे चटणी चांगली भाजली गेली आहे. बघू शकताय चटणीला तेल सुटतं आहे. आता या पॉईंटला यामध्ये आपण फोडून घेतलेलं अंड घालायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे तिखट मीठ समान लागलं जाईल. तुम्ही बघू शकताय कलरमध्ये फरक दिसतोय. भुर्जी आपली जशी बनत जाईल तसा हा कलरमध्ये फरक दिसत येतोय. नीट सगळं मिक्स करून घ्यायचं हे. चला, आपली भुर्जी तयार होत आली. बघूनच भुर्जी तोंडाला पाणी सुटलं ना? मग बघताय काय, तुम्हीही ट्राय करा आणि भुर्जी कशी झाली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता भुर्जीवरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. याच्यावरती तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालू शकता, त्याने चवीमध्ये बराच फरक पडतो. आपली भुर्जी तयार झाली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला सांगा. पुन्हा भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात एक नवीन रेसिपीसोबत. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझी नवीन रेसिपी आली की तुम्हाला नोटिफिकेशन येईल.